भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला। राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन। आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी संपन्न। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ। आता उत्सुकता मंत्रिमंडळ विस्ताराची। शपथविधीनंतर महायुती सरकारमध्ये आता खाते वाटपाचा पेच। एकनाथ शिंदे गृह मंत्रालयावर ठाम तर फडणवीस यांच्या मते खाते वाटपावर एकमत। भाजप 18 ते 20 मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन। उपमुख्यमंत्री पदाची शिंदेंकडून नवीन व्याख्या। फडणवीस आणि अजित पवारांना सहकार्य करण्याची हमी। कडाक्याच्या थंडीमुळे 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता भरवा। छत्रपती संभाजीनगर शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश। राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्गात रिमझिम पाऊस। पिकांच्या नुकसानीच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत। पंजाबमधले शेतकरी शंभू बॉर्डरहून दिल्लीला कूच करणार। पहिल्या जथ्यात 101 शेतकरी। हरियाणा पोलिसांनी परवानगी नाकारली। भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून ॲडलेडला दुसरी कसोटी। रोहित शर्मा, गिलचा संघात कमबॅक। डे नाईट मॅचमध्ये गुलाबी चेंडूनं घमासान होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।